मासिव ट्रान्सफ्युजन तर 3 युनिट दिले एका तासात आणि कंटिन्यू पुढे चालणार आहे तर, किंवा 3 तासात 10 युनिट होतात. 10 युनिट 3 तासात किंवा 10 युनिट 24 तासात किंवा पुन्हा 10 ते 15 युनिट 24 तासात टोटल ब्लड व्हॉल्यूम 24 तासात. तर डेफिनेशन आर्बिट्ररी आहे. मग पेशंट प्रिपरेशन लिहिले, मेथड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन लिहिलं आहे, रॅपिड इन्फ्युजर लागेल, कॅल्शियमची लाईन नको, हाईट द्या, मॅन्युअली कंप्रेशन करा किंवा रॅपिड इन्फ्युजर द्या आणि ॲस्पिरेट करून पुश करा किंवा वॉर्मिंग डिव्हायसेस द्या, वॉर्मिंग प्लेट्स द्या, समथिंग काहीतरी द्यायचं म्हणून. तर टीम एफर्ट आहे, तुम्हाला सगळ्या लोकांना नोटिफाय करावं लागेल. ट्रॉमा टीम, हिमॅट, ब्लड बँकला नोटिफाय करायचं. तर तुमचे गोल्स ब्लड व्हॉल्यूम मेंटेन ठेवणं आहे, ब्लिडिंग थांबवणं आहे, HB टू द मिनिमम. तर प्लेटलेट कमीत कमी 50,000 पाहिजे, PTA PTT लेस दॅन 1.5 आणि फायब्रोनोजेन मिनिमम मोर दॅन 100. सॅम्पल घेतानाच तुम्हाला ब्लड सॅम्पलिंग करायचं आहे. नंतर या टेस्ट कमीत कमी हवेत, इलेक्ट्रोलाइट्स, क्रिॲट आणि क्लॉटिंग, किंवा बेडसाईड अवेलेबल असेल तर रोटेम टॅग जे काही आहे. तर इलेक्टिव्ह ट्रान्सफ्युजन असेल किंवा अनएक्सपेक्टेड असेल. इथे प्रॉपर हे दिलं आहे चार्ट, फ्लो डायग्राम. आपल्या डिफिकल्ट एअरवेसारखी कॉल फॉर हेल्प ABC, मग नंतर मॉनिटरिंग असेल, लाईन्स असतील, युरिन असेल, ब्लड लॉस असेल, जे काही आहे, मेडिकल ट्रीटमेंट असेल. तर मेनली ऑप्स आणि कार्डियक सर्जरी याच्यातच लागतो. नंतर रेशो 1:1:1 म्हटलं आहे जेव्हा मासिव ट्रान्सफ्युजन चालू होऊन जाईल ॲक्च्युली. आणि प्लेटलेट्सचा फंडा एवढाच आहे की 75च्या वर असेल तर द्यायची गरज नाही, त्याच्या खाली असेल तर मग 6 RDP द्या. 2च्या खाली फायब्रोनोजेन असेल तर मग 5+5 10 द्या. HB 8, प्लेटलेट 50,000, PT 1.5, APTT 1.5, फायब्रोनोजेन 2 हे स्कोर्स आहेत. क्रिटिकल थ्रेशोल्ड मोर दॅन 3 युनिट्स इन 1 hour, शॉक इंडेक्स, हार्ट रेट अपॉन BP मोर दॅन 1, ABC स्कोअर मोर दॅन 2, RABT स्कोअर मोर दॅन 2. तर हा सिक्वेन्स आहे. अलर्ट झाल्यानंतर 35 मिनिट का आहे हा फंडा माहीत नाही. 35 मिनिट 35 मिनिट 35 मिनिट. पहिला पॅक 6+4चा येईल, दुसरा पॅक 6+4+6 म्हणजे प्लेटलेटचा आधी. क्लॉटिंग फॅक्टर सगळ्यात नंतर कमी होतात. मग तिसरा पॅकमध्ये 6+4+10 क्रायो. पहिल्यांदा प्लेटलेट्स नाही आहे, पहिल्यांदा प्लेटलेटची गरज नाही. सेकंड टाईम मग द्यावे लागतील, मग थर्ड टाईम क्रायो द्यावा लागेल 35च्या सायकल्समध्ये. आणि ॲक्च्युली तुम्हाला FFP 10 to 15 ml झालं म्हणजे 4 ब्लड झाले की तुम्हाला 4 FFP द्यावं लागेल. 4 FFP झाले की मग तुम्हाला मोजावं लागेल. मग मोजल्यानंतर मग तुम्ही प्लेटलेट किंवा क्रायो देऊ शकता. ट्रॅनिक्झायक ॲड करू शकता. मग टेम्परेचर आहे त्याच्यात. कॉम्प्लिकेशन्स तर मेन आहे कोॲग्युलोपॅथी होते, ट्रॉमामुळे सुद्धा कोॲग्युलोपॅथी होते, हायपोथर्मियामुळे कोॲग्युलोपॅथी होते आणि याच्यात आपला डायल्युशनमुळे कोॲग्युलोपॅथी होणार आहे. किंवा DIC बसला पेशंटला, थ्रोम्बोसायटोपेनिया बसला आहे, टिश्यू इंजुरी ट्रॉमामुळे होते त्याच्यामुळे, किंवा ऑलरेडी पेशंटला लिव्हरचा डिसीज आहे. तर क्लॉटिंग फॅक्टर्स आधी उडतात म्हणून FFP देतो, त्याच्यानंतर प्लेटलेट देतो, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हेवीवाले क्रायो देतो, म्हणजे फायब्रोनोजेन नाही आहे बाबा पेशंटमध्ये असं. तर गाईडलाईन्स आहे. सायट्रेट युजली तुम्ही एक युनिट ब्लड 5 मिनटाच्या आत दिलं तर, म्हणजे रेट महत्त्वाचा आहे. युजली बॉडी स्वतः सायट्रेट लिव्हर द्वारा मेटाबोलाइज करून घेते, जर नाही होते तर. आणि 1 बॉम्पूल कॅल्शियम एव्हरी 5 युनिट, ठीक आहे, 4 युनिट पकडा.
तर 4 युनिट गेल्यानंतर एक बंपूल द्यावं लागेल, त्याच्या आधी द्यायची गरज आहे. आणि ब्लडमध्ये RBCs एक्सचेंज करतात प्रोटॉनसाठी पोटॅशियम. त्याच्यामुळे पोटॅशियम सेलच्या बाहेर येतं. तर 1 लिटरमध्ये 20 आहे, 20 ते 30 पर लिटर. तर तुम्ही 4 दिले तर मग तुमचं 1 लिटर झालेलं आहे तिथेच. तर तेवढं तुम्ही म्हणजे एक बंपूल तुम्ही देऊन टाकलेलं आहे पेशंटला. तर जे लॅक्टेट कारण की त्याच्यात मेटाबोलाइज प्रॉडक्ट आहेत म्हणून पहिल्यांदा ॲसिडोसिस होईल आणि हायपरकॅलेमिया होईल. आणि मग जेव्हा बॉडी ते मेटाबोलाइज करेल लॅक्टेट्स आणि सेल्स पण नंतर पोटॅशियम इक्विलिब्रेट करतात, मग तेव्हा अल्कलॉसिस आणि हायपोकॅलेमिया होईल. तर पहिल्यांदा ॲसिडोसिस आणि हायपरकॅलेमिया होतो आणि 24 तासांनंतर मग हायपोकॅलेमिया आणि अल्कलॉसिस होतो. हायपरनॅट्रेमिया होतो कारण की सोडियम सायट्रेट असतं. 150 to 160 रेंज आहे त्याची. 1 लिटर आपण तेवढं पेशंटला देतो त्याच्यामुळे. नंतर CPD आहे, CPDचं pH कमी असतं, तर लॅक्टेट आणि पायरुवेट बनतं. त्याच्यामुळे PRBCचं pH 6.9 आहे. नंतर CO2 पण वाढतो त्यांच्यामध्ये. CO2 बाहेर वेंट आउट होत नाही त्या बॅगमधनं. तर लॅक्टेट, पायरुवेट आणि CPD आणि PCO2 एवढे सगळे ॲसिड्स मिळाल्यामुळे pH 6.9ला आहे. मग त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सेस होतील. सायट्रेट मेटाबोलाइज होतो, बायकार्बोनेट बनतं, थोडा वेळ लागतो. मग त्याच्यामुळेच इनिशियली ॲसिडॉसिस होईल या सायट्रेटमुळे पण. आणि यात RBCच्या प्रॉडक्ट्स जे काही पायरुवेट, लॅक्टेट आणि PCO2 इनिशियली ॲसिडॉसिस आणि हायपरकॅलेमिया, नंतर अल्कलॉसिस आणि हायपोकॅलेमिया होतो. हायपोथर्मिया, जर 2पेक्षा जास्त PCV द्यायचे आहे तर वॉर्मर लावा, वॉर्मर पाहिजे. किंवा हे काय भरपूर सारे मेकॅनिझम दिलेत, बघितले नाहीत कधी. तर हायपोथर्मियामुळे कर्व लेफ्टला शिफ्ट होते. इवन ओल्ड ब्लडमध्ये 2,3-DPG डिप्लीट होऊन जातं म्हणून कर्व लेफ्टला शिफ्ट होते. नंतर मेटाबॉलिझम कमी होतं हायपोथर्मियामुळे, ॲरेथमियाज होतात, हिमोस्टॅसिस नाही होत, कोॲग्युलेशन अफेक्ट होतं हायपोथर्मियामुळे, ऑक्सिजन कन्झम्पशन वाढतं, शिवरिंगने आणखी वाढतं, इन्फेक्शनचा चान्स वाढतो, इम्युनिटी डाऊन होते म्हणून. RBCs जुने असतात, लाईज होतात, हायपरबिलिरुबिनिया होतात, जॉन्डिस होतो, मल्टी ऑर्गन फेल्युअरचा चान्स आहे जर RBCs जास्त लाईज झाल्या. फ्री HB झालं. फ्री HB स्वतः ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस करतो, स्वतः इन्फ्लेमेशन करतो सिकल सेलमध्ये पाहिलं आपण, तर मॉड्स होतो. आणि मायक्रो ॲग्रिगेट्स तर इन जनरल आहे, त्या स्टोर्ड RBCमध्ये फायब्रिन असेल, थोडंफार WBC असेल, प्लेटलेट असेल, ते काही 100% प्युअर प्रॉडक्ट्स नसतात. तर म्हणून फिल्टर वापरावं लागतं. तर इपिड्युरल फिल्टर 0.2चं असतं, कारण की एका बॅक्टेरियमची साईज 0.2 to 2 मायक्रॉन असते. तर 0.2 ठेवावं लागतं. त्याच्या खाली गेलं तर मग फ्लो खूप कमी होऊन जातो. आणि ब्लड फिल्टरची साईज 200 मायक्रॉन असते, कारण की ह्या मायक्रो ॲग्रिगेट्सची साईज तेवढी आहे जवळपास. सेल्स नाही, मायक्रो ॲग्रिगेट्सची साईज. तर ही रेंज आहे अंदाजे 200पर्यंत आहे मायक्रॉन साईज ब्लड फिल्टरची. तर डेफिनेशन 3 युनिट एका तासात किंवा 3 युनिट एका तासात किंवा 3 तासात 10 युनिट और 3 तासात 50% और 24 तासात 100% ट्रान्सफ्युजन झालं आहे तर विथ एक्सपेक्टेड आणि और कनकरंट ब्लिडिंग.